नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 11 डिसेंबर। या दिवशी पर्वताची पूजा करायची असते। पर्वत म्हणजे देव। ऋग्वेदामध्ये पर्वत ही माता आणि पर्जन्य हा पिता असं म्हणले जातं। दोघांचे मिलन म्हणजे पर्वतावर ज्यावेळी पाऊस बरसतो त्यावेळी नदीचा जन्म होतो। नदीकाठी धनधान्य उगवतात, झाडे उगवतात, कीटक पक्षी पशु जगतात। पर्वत हे वाऱ्यानं अडवतात, ढगांचे सांद्रीभवन करतात, पाऊस पडतो, त्यातूनच झरे ओहोळ ओढे नाले नद्या वाहू लागतात, वाळू तयार होते आणि हीच वाळू शैवालापासून मासे बेडूक कासवे आदी प्राण्यांची अंडी जपते, त्यांना आश्रय देते। वाळूची रेती आणि शेवटी सुपीक माती बनते। आपण हिमालयात जातो, हिमालयामध्ये हिमनग बघतो। हिमनगाच्या शेजारी प्रचंड मोठी पाषाणांची रास ठेवलेली असते। या पाषाणांचे मोरेन तयार होतात, ते मोरेन खाली घसरत जातात, त्या पाषाणांचे बारीक बारीक पाषाण तयार होतात, मग पुढे खडी तयार होती आणि मग वाळू तयार होते। ही वाळू हे सगळं भरडायचं काम करत असते आणि शेवटी ती सुपीक माती तयार होते। ही सगळे पर्वत मातेमुळे शक्य असते। नदी ही समुद्राला मिळते, पण तिचं माहेर म्हणजे पर्वत असतं। नदी पुन्हा माहेराला कशी जाते हेच तर पाण्याचं चक्र आहे। नक्कीच जाते, पण ती बाष्प आणि वाफेच्या रूपात ढगांच्या स्वरूपामध्ये वाऱ्याचे पंख लावून जात असते। जीवनसाखळीचा जन्म आणि ती कार्यरत ठेवण्याचे काम महत्त्वाचे कार्य करत असतात ते म्हणजे पर्वत, आणि म्हणूनच पर्वताची पूजा करायची असते। आजचा दिवस हा म्हणूनच महत्त्वाचा आहे। उत्क्रांतीमधील सर्वात बाल्यावस्थेतील पर्वतरांग म्हणजे हिमालय, तो आपलं रक्षण करत आहे। त्याचे आपल्या देशात पाऊसही पडतो तो मोसमी वाऱ्यामुळे, आणि ते मोसमी वाऱ्याचं कारणही हा भव्य हिमालय आहे। त्याला भूगोल आहे, जीवविविधता तर प्रचंड आहे। जगातील प्रमुख नद्या येथेच जन्म घेतात। तसंच अवघ्या विश्वाचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे ॲमेझॉनचे वर्षावन संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या दुपटीपेक्षाही मोठे, ते देखील अँडीज पर्वताच्या पूर्व रांगेमध्ये उगम पावलेल्या ॲमेझॉन नदीमुळे आहे। आणि आपल्याला राहिला तो आपला सह्याद्री, तो तर हक्काच आहे। सह्याद्रीचा जन्म हा हिमालयाच्याही खूप खूप पूर्वीच आहे। अवघ्या दक्षिण भारताची लोकसंख्या या सह्याद्रीवर अवलंबून आहे। हिमालयाला भूगोल आहे, जैवविविधता आहे, पण सह्याद्रीला याच्या जोडीला इतिहास देखील आहे, आणि तो तर आपल्या मराठी मातीशी शिवरायांशी जोडलेला आहे। सह्याद्री हा दुर्गांनी समृद्ध असा पर्वत आहे। शिवरायांचे अवघे विश्व, त्यांचे आयुष्य, त्यांच्या लढाया हे सारे काही या दुर्गाशी जोडलेले आहे। सह्याद्री आणि शिवशाही वेगळे होऊ शकणार नाहीत। अवघ्या राज्याचे सार ते म्हणजे दुर्ग। त्यांना इतिहासाच्या जोडीला भौगोलिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे। हे निसर्गाचे रक्षक आहेत, ही आपली संपत्ती आहे। येथील वनस्पती पशु पक्षी कीटक यांचा अभ्यास करायला हवा, त्यांच्या साह्याने टिकून राहिलेली लोकसंस्कृती अनुभवायला हवी। ब्रिटिशांच्या काळामध्ये पेशवाई पडली आणि दुर्गांचे महत्त्व कमी झाले। राजधानी ही रायगडावरून पहिल्यांदा सातारा, मग पुणे आणि शेवटी मुंबईला स्थिरावली, परंतु तरी देखील दुर्गांचे महत्त्व आणि पर्वतांचे महत्त्व मात्र अबाधित राहिले आहे। त्यांचे महत्त्व हे कालातीत आहे, हे निर्विवाद। त्यांना जपले पाहिजे। त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जीवसृष्टीचे संरक्षण करायला हवे, म्हणूनच आजचा हा प्रपंच आहे। नमस्कार।